सारं असमांत पावसाने भरला होता. सप्तरंगी कारंजा आभाळावर पसरल्या होत्या. वाटत होतं तुफान पाऊस येईल आणि निसर्ग जणू त्यात वाहून जाईल. पण असं काही झालं नाही. पाऊस फक्त बागडत होता. सकाळपासूनच त्याची रिपरिप चालू होती. हवेत गारवा होता. सतत अंगाला जाणवत होता. पाऊस फक्त मोहात पाडत होता. एक सुंदर रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं होतं. तासनतास फक्त पाऊस पाहत बसावं इतकाच विरंगुळा उरला होता. सकाळपासून त्याने सूर्याला सुट्टी दिली होती. त्यामुळे घड्याळातले काटे तेवढे पुढे पुढे सरकत होते. बाकी वातावरण एकच होतं. पावसाचं, गारव्याचं, सरीचं, धुक्याचं. रस्त्याच्या दुतर्फी लावलेल्या झाडं शांतपणे भिजत होते. त्यांच्या पानावरून टपोरे थेंब मोत्यासारखे खाली कोसळत होते. काही लहान मुलं भिजण्याचा आनंद घेत होते. काहींच्या दुकानात छप्पर पाडून पाऊस आत शिरला होता म्हणून ते वैतागले होते. गळक्या ठिकाणी बकेट ठेवून कस्टमर हँडल करत होते म्हणून काही पाऊस थांबला नव्हता. काही ठिकाणी तर मोठी धारच लागलेली दिसत होती. जो तो पावसापासून स्वतःला वाचवण्याचा कपडे सावरत धावत होता. कारण पाऊस लहर येईल तसा पडत होता. गाड्या पावसात भिजत इकडून तिकडे धावत होत्या. मध्येच लांबलचक धाग्याची गाठ सुटावी आणि सगळे मोती एका मागोमाग एक करत टपटप खाली पडाव्यात तसा पाऊस रिकाम्या रस्त्यावर धोधो कोसळत होता. एक एक थेंब खाली पडून पाणी उडवत होता. कितीतरी वेळा मी पाऊस डोळ्यात भरत बसले होते. कोणीतरी हाक मारून गेलं. मी भानावर आले. घड्याळात पाहिलं तर 5 वाजले होते. पटापटा सगळं आटपलं, बॅग घेतली आणि बाहेर पडले. मोबाईल चेक केला, तुझा मेसेज होता. छत्री उघडली. पावसात आले. एक थंडगार लहर जाणवली. डोक्यावर छत्री धरून मी बसस्टॉपवर उभी होते. छत्रीवरून ओघळणारा पाऊस मी ओंजळीत साठवत होते. ओंजळ रीत करून मी पुन्हा भरत होते. तेवढ्यात कुठून तरी तू वाऱ्यासारखा आलास आणि माझ्या ओंजळीला आधार देत ते टपोरे थेंब साठवू लागलास. मी चमकले. हात मागे घेऊन पुढे आले. तुझ्या डोक्यावर छत्री धरली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पाऊस काही केल्या थांबत नव्हता. काही मना आपल्याला वळून पाहत होत्या. बऱ्याच वेळानंतर मग एकाच छत्रीत भर पावसात तोंडात डेअरी मिल्कचे तुकडे चघळत आपण दोघे कुठे चहा मिळतो का हे शोधत पुढे पुढे चालत होतो. गाड्यांची भरधाव दोन्हीकडून ये जा करत होते. रस्त्यावर सहसा कोणी नव्हतं. गाड्यामधूनच लोक आपल्याकडे वळून वळून पाहत होते. आपल्यालाही अपराधासारखं वाटत होतं. दोघेही मौनच होतो. माझ्या मनात मात्र काहूर दाटून होतं. तू कशाला बोलवलंस? का बोलवलंस? एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात झिम्मा घालत होता. सैरभैर वारा माझ्या ओढणीशी चाळा करत होता आणि तुझे डोळे माझी बोचरी लाच टिपत होते. पाऊस मंद गतीचा पडत होता. शेवटी एकदाचे एक हॉटेल दिसलं. तेही प्रशस्त. पर्याय नव्हता. हॉटेल माणसाने भरलं होतं. आता गेलो तर सगळेच टकामका बघायला लागले. किती ओशावळ्यासारखं होतं आपण दोघे. कोपऱ्यातलं एक टेबल मनोमन पक्क करून तू काहीतरी ठरवत होतास. मी छत्री व्यवस्थित बंद करून टेबलाजवळ आल्यावर तू उठलास. माझ्यासाठी खुर्ची पुढं केलीस. मला बसवलंस सिनेमातल्या हिरोसारखं. वातावरण थंडावा निर्माण झालेला. पाऊस नुकताच थांबलेला. गार वारा सुटलेला. निसर्गाने आपल्या भेटीचं एक वेगळंच वातावरण निर्माण केलं होतं की काय असंच वाटत होतं. हॉटेलच्या समोरची हिरवाई अत्यंत सुंदर दिसत होती. पिवळी धमक फुलं मन प्रसन्न करत होती. मुली त्या फुलाबरोबर फोटो घेत होत्या. थंडगार वातावरणाचा जो तो आनंद घेत होता. प्रसन्न संध्याकाळी वाफाळलेल्या चहासोबत आपण गप्पात रंगून गेलो होतो. आपण आपल्याच विश्वात रमलो होतो. कोणाशी आपल्याला काही घेणं देणं नव्हतं. आपल्यासाठी जणू वेळच थांबला होता आणि अचानक तू मला प्रपोज केलं.
माझ्या ध्यानीमनी न नसताना तू मला सावरण्याची संधी न देता उत्तर मागितलंस. माझी किती किती गोंधळ उडाला होता. माझ्याने तुला पाहावे ना, तरी न लाज माझ्या तारांबळ उडवली होती. पण तुला उत्तर देणं भागच होतं. म्हणून मनात होकार असतानाही मी तुला नकार दिला. किती हर्ट झाला होतास तू. बहुतेक तुला अपेक्षा नव्हतं असं उत्तर देईल मी म्हणून. लग्न, प्रेम, साथ संगत, सोबत याविषयी खूप वेगवेगळ्या व्याख्या होत्या माझ्या. प्रेमाच्या बंधनात एकमेकांना न बांधता सहज वावरता यावं एवढं एकमेकापुढे हे किती पटवून सांगितलं होतं मी तुला. पण तरीही माझा नकार काही पचला नव्हता तुला. माझंही थोडं चुकलंच होतं म्हणा, पण पटकन उत्तर द्यायला नको होतं तुला. पण असं लटकवून ठेवणं ते शोभलं असतं का मला? म्हणूनच जरा स्पष्टच सांगितलं होतं तुला. क्षणात तुझ्या डोळ्यात रंग बदलला होता, चेहरासुद्धा पडला होता. आपलं वागणं, बोलणं, आचार, विचार एवढेच नव्हे तर आपली दोन्ही कुटुंब कितीतरी वेगळ्या विचारांची होती. त्यांना जुळवणं कितीतरी सोपं होतं का? म्हणून मी नकार देत होते. मात्र तू भावनिक विचार करत होतास आणि मी प्रॅक्टिकली. इथेच किती तफावत होती आपल्या विचारामध्ये. आणि तुझा त्यावर शिक्कामोर्तब. दोन भिन्न विचाराचे माणसांचा संसार व्यवस्थित करू शकतात. सगळंच सारखं असेल तर जगण्याची किंमत तरी कशी कळणार? मला पटत होतं, पण मात्र धाजवत होतं. उगाचच भीती वाटत होती. पावसाने रस्ता ओलाचिंब केला होता. तोही थोडा थांबला होता. परतलो तेव्हा दोघांच्या वेगवेगळ्या छत्र्या होत्या. एक अनामिक दरी निर्माण झाली होती. दोघांकडे शब्द जणू संपले होते. पाऊससुद्धा मुक्यानेच आपल्याकडे पाहत होता. तुझा निरोप घेत पाऊस तुझ्या डोळ्यात दाटत होता आणि मन मात्र माझं त्यात चिंब भिजलेलं होतं. मी पुन्हा एकदा वाऱ्यासारखंच भर पावसात भेटलास. काही सुचण्याआधीच नकाराची चूक पुन्हा करू नकोस म्हणाला. एवढं प्रेम करेन थक्क तू होशील. तोंडातला घाससुद्धा तू काढून घेशील. बघ, विचार कर. पाऊस पुन्हा संधी देणार नाही. इतरांचं काय घेऊन बसलीस? प्रेमापुढे माझ्या ते काही टिकणार नाही. पाऊस प्यायला तू जणू प्रेम दिवाना झालेला आहेस. मीही मग अडेवेडे न घेता कोसळले. तुझ्या प्रेमात वेड्यासारखी टाईमपास करायला नाही मला. हे निक्षूप सांगितलं होतं तुला. आयुष्यभर साथ देशील तरच होकार देईन. गेलास मध्ये सोडून तर जीव घेईन. तेव्हा अलगद हळुवार मिठीत घेऊन प्रेमाने सोबतीचे वचन दिलं होतंस मला. माझं मन किती सहज कळालं होतं तुला. पुढे कधी मनकवडा झालास हे कळालंच नाही मला. दोन्ही कुटुंबाचे मन सांभाळून बोहल्यावर उभं केलंस मला. आकाशसुद्धा ठेंगणं दिसलं डोळ्यात माझ्या. पुन्हा पुन्हा तू सांगत होतास मला महिने, वर्ष उलटून होते. प्रेमाच्या साक्षीने सावलीसारखे राहत होतो. आपण एकमेकांच्या सोबतीने बाप होण्याची सुख दिलं म्हणून कौतुकाने वाहिलं होतंस मला. खरे तर तुझ्यामुळे आई पण लाभलं हे कसं विसरून चालणार होतं मला. 9 महिने 9 दिवस वी आर प्रेग्नेंटचे तूही गाणे गात होतास. तुझीच कार्बन कॉपी पाहून किती गाली हसला होतास. ही गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.